नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 15 डिसेंबर 2013 रोजी जो महा TET पेपर क्रमांक 2 झाला होता। या पेपरमधील मराठी भाषा म्हणजे मराठी व्याकरणावर आधारित जे 30 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही? आता केसरचे शेत हे आत्मचरित्र आहे, कोणाचं आहे? मामा पेंडसे यांचं। संपूर्ण बाळकराम हे आत्मचरित्र नाही, जे आपलं उत्तर आहे। का? कारण ते राम गणेश गडकरी यांचा विनोदी लेखांचा संग्रह आहे। ही स्त्रींची इच्छा हे आत्मचरित्र आहे, कोणाचं? डॉक्टर श्री ठाणेदार यांचं। बहुरूपी हे आत्मचरित्र आहे, कोणाचं? चिंतामण कोल्हटकर यांचं। पुढील समीक्षात्मक पुस्तकांच्या नावामधून नरहर कुरुंदकर यांचे पुस्तक ओळखा। तर बघा, धार आणि काठ हे पुस्तक नरहर कुरुंदकर यांचं आहे। अरिस्टॉटलचे काव्यशास्त्र हे र. प. कंगले यांचं बुक आहे। साहित्य आणि सौंदर्य बासी मर्ढेकरांचं बुक आहे। जाळ्यातील चंद्र हे म. वा. धांड यांचं बुक आहे। पुढीलपैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे? तर सुविचार प्रकाशन मंडळ हे पुणे येथील आहे। राहिलेली इतर 3 मौज, ग्रंथाली, पॉप्युलर हे मुंबईमधील आहे। पुढील लेखकांपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण? तर गंगाधर गाडगीळ हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते। पुढे आहे की पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा। श्रीनिवास विनायक कुलकर्णी सोन्याचा पिंपळ हेच आपलं उत्तर बरोबर आहे। कारण राम गणेश गडकरी यांनी सुदामेचे पोहे लिहिलं नाही, तर ते श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलंय। चिंतामणराव कोल्हटकर यांनी आणखी चिमणराव लिहिलं नाही, तर ते चि. जोशी यांनी लिहिलं। विद्याधर पुंडलिक यांनी बनगरवाडी लिहिलं नाही, तर व्यंकटेश माडगुळकर यांनी बनगरवाडी लिहिले। पुढे आता आपले व्याकरणाचे प्रश्न सुरू होत आहेत। प्रश्न आहे, तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल। वाक्यातील काळ ओळखा। आता घेईल म्हणल्यावर आपलं लगेच लक्षात येतं की भविष्यकाळ आहे। आता आपण इतर पर्याय पाहूयात। पूर्ण वर्तमान काळ कसा होईल? बघा, तुमचे बाळाकडे लक्ष नव्हते म्हणून त्याने तुमचे लक्ष वेधून घेतले आहे, पूर्ण वर्तमान काळ। याचा भूतकाळ कसा होईल? तर बघा, तुमचे बाळाकडे लक्ष नव्हते तेव्हा त्याने तुमचे लक्ष वेधून घेतले, साधा भूतकाळ। अपूर्ण वर्तमान काळ कसा होईल? तुमचे बाळाकडे लक्ष नाहीये त्यामुळे ते तुमचे लक्ष वेधून घेत आहे। पुढे प्रश्न आहे आपला की वाच्यार्थ योग्य रीतीने केलेली संधी ओळखा। बघा, वाच्यमध्ये काय आहे? अ प्लस अर्थमधील अ, दोन्ही अ आणि अ एकत्र आले तर काय तयार झाला? आ, म्हणजेच काय झालं? दीर्घादेश। बरोबर आहे। याचा नियम असा आहे, जेव्हा संधी होताना पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण दोन्हीही स्वर असतील तेव्हा स्वरसंधी होतो, व त्यामध्ये जर दोन्ही स्वरे सजातीय असेल तर त्याच जातीचा दीर्घ स्वर येऊन संधी होतो। जसं अ प्लस अ बरोबर आ, त्याला आपण दीर्घादेश किंवा सजातीय स्वरसंधी असं म्हणतो। मग आता वाच्य प्लस अर्थ वाच्यार्थ असा शब्द तयार झाला। तुम्ही जर आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात, जिथे तुम्हाला 2013 पासून आतापर्यंत झालेले सर्व पेपर व्हिडिओ स्पष्टीकरणासहित सब्जेक्टनुसार मिळणार आहे। म्हणजे तुम्ही फक्त मराठीची टेस्ट सिरीज जॉईन करू शकता, फक्त बालमानसशास्त्र ओल्ड पेपर जॉईन करू शकता, फक्त गणित, फक्त परिसराभ्यास, फक्त सामाजिक शास्त्र, इथं लक्षात। त्याचबरोबर सब्जेक्टनुसार तुम्हाला सराव पेपरसुद्धा उपलब्ध आहेत।
पुढे पाहायचं आहे पानसाप या सामासिक शब्दातील समासाचे नाव ओळखा. पानसाप पाण्यातील साप, सप्तमी तत्पुरुष. मग षष्टी तत्पुरुषचं उदाहरण काय होईल? राजप्रसाद, राजाचा प्रसाद. पंचमी कसं होईल? ऋणमुक्त, ऋणातून मुक्त. तृतीया कसं होईल? उपासमार, उपासाने झालेली मार. बरोबर. समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. मद्य अपेय हेच आपलं उत्तर आहे, कारण मद्य, अपेय, दारू, मदिरा, वारुणी, सुरा, नशा हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. आता वर्ण, वर्ण म्हणजे आपले क ख ग. कर्ण म्हणजे कान, हे चुकलंय. मर्म, धर्म तर यांचा संदर्भ लागाना. अंगीकृत, स्वीकृत हे विरुद्धार्थी झाले एकमेकाच्या. बरोबर. पुढील प्रश्न आहे आपला, विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. तटिनी, सरिता हे तर समानार्थी झाले नदी. आय व्यय, बरोबर. आय म्हणजे इन्कम, व्यय म्हणजे तुमचा खर्च, एक्सपेंडिचर. कळंक, कालिमा समानार्थी, विरह, दुरावा समानार्थी. गटात न बसणारा शब्द ओळखा. क्लेश, कष्ट, कृष्ण, पाणी. तर आपल्याला लगेच लक्षात येतं उत्तर आहे पाणी, कारण पानीय या संस्कृत शब्दापासून तद्भव बनला पाणी. मग आता क्लेश, कष्ट, कृष्ण हे तीनही काय आहेत? तत्सम शब्द आहे. तत्सम म्हणजे काय? संस्कृतमधून जशाच्या तसे आलेले. मग पाणी आहे तद्भव. तद्भव म्हणजे काय? मूळ संस्कृत शब्दात थोडा बदल होऊन जो शब्द बनतो त्याला आपण तद्भव म्हणतो. पुढे आहे आता, गटात न बसणारा शब्द ओळखा. सासरा, दिवा, पुरुष आणि मूळ. तर आपल्याला लगेच कळतं पुरुष हे आपलं उत्तर आहे, कारण बघा सासरा हा शब्द तद्भव आहे. बरोबर आहे. श्वसूर, श्वसूर यापासून बनला. दीपपासून दिवा बनला आणि मूल पासून मूळ बनला. म्हणजे आपल्याला काय कळलं की सासरा, दिवा आणि मूळ हे काय आहेत? तद्भव, म्हणजे त्यासारखे भासणारे, म्हणजे संस्कृत शब्दासारखे भासणारे. पुरुष काय आहे? तत्सम. तत्सम म्हणजे काय? संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेले. उपसर्ग घटित शब्द ओळखा. विशेष, विनंती, विनय, विभावरी. तर आपलं उत्तर आहे विशेष. वि हा उपसर्ग आहे. मग विकार, विकृती, विज्ञान, विशेष इत्यादी. विनंती हा शब्द तद्भव आहे. विनती या तत्सम शब्दापासून बनला. विनय हा सामाजिक शब्द आहे. विनयाने सहित असा जो नमस्कार, बहुव्रीही समास. विभावरी म्हणजे रात्र. प्रत्येक घटित शब्द ओळखा. निर्मम याच्यामध्ये आहे उपसर्ग निर. अभ्युदयमध्ये अभि. बरोबर. आनंद हे तर भाववाचक नाम आहे. चराऊ हे आपलं उत्तर. प्रत्यय घटित याच्यामध्ये आऊ प्रत्यय आहे. फरक समजून घ्या. उपसर्ग घटित निर अभि, तर या दोघांमध्ये उपसर्ग लागला, पण चराऊमध्ये काय लागला? प्रत्यय. कोणता? आऊ. मग चर प्लस आऊ चराऊ, टाक प्लस आऊ टाकाऊ, विक प्लस आऊ विकाऊ. म्हणजे जेव्हा प्रत्यय लागून शब्द बनतो तेव्हा त्याला प्रत्यय घटित शब्द असं म्हणतात. विकाऊ, टाकाऊ, चराऊ. बरोबर आहे. पुढे चुकीच्या पद्धतीने केलेले अनेकवचन ओळखा. तोंडले, तोंडल्या हेच चूक आहे. का? कारण तोंडले हा एकारांत नपुसकलिंगी आहे आणि त्याचं अनेकवचन इकारांत होतं. तोंडले, तोंडली. बरोबर आहे. गोप, गोपी हे बरोबर आहे. का? कारण इकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन तेच राहते. पाणी, पाणी, लोणी, लोणी, गोपी, गोपी. भूत, भूते हे बरोबर आहे ना. अकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन एकारांत आहे. घर, घरे, फळ, फळे, भूत, भूते. रावा, रावे बरोबर आहे. आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते, जसे ससा, ससे, घोडा, घोडे, रावा, रावे. पुढे आहे पुढील जोड्यांमधून भिन्नलिंगी जोडी ओळखा. बघा,
काया पगडी, शरीर देह, आकाश गगन, प्रकाश उजेड. आता भिन्न लिंगी म्हणजे काय आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. बघा काया ती पगडी, शरीर ते शरीर, देह तो देह, आकाश ते आकाश, गगन ते आकाश ते गगन, प्रकाश तो प्रकाश, उजेड तो उजेड. म्हणजे पहिला पर्याय ती पगडी ती काया ती पगडी स्त्रीलिंगी, आकाश गगन नपुसकलिंगी, प्रकाश पुल्लिंगी, उजेड पुल्लिंगी. पण शरीर आणि देह नपुसकलिंगी आणि पुल्लिंगी, म्हणून आपलं उत्तर झालं शरीर देह. पुढे आहे चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. सामान्य रूप म्हणजे काय ते पहिले आपण समजून घेऊ. सामान्य रूप म्हणजे जेव्हा शब्द वाक्यात वापरायचा आहे व शब्द वाक्यात वापरताना त्याला शब्दयोगी अव्यय किंवा विभक्ती प्रत्यय जोडल्या जाताना त्या शब्दाच्या मूळ रूपात जो बदल होतो तो बदल शक्यतो शेवटच्या स्वरात होतो, तो झालेला बदल म्हणजे सामान्य रूप होय. त्याला सामान्य रूप यासाठी म्हणायचं आहे कारण एकदा झालेला बदल सर्व विभक्तीत सारखाच असतो. मग आपण आता करून पाहू. नवरा नवऱ्या, सामान्य रूप करताना काय करायचं, प्रत्यय लोंबायचा. बघा नवरा, नवऱ्याला, नवऱ्याकडून, नवऱ्याचे, नवऱ्याने, नवऱ्यासाठी म्हणजे बरोबर. बायको बायको, बरोबर आहे ना. बायको बायकोला, बायकोकडे, बायकोची, बायकोसाठी, बायकोने, बरोबर. मूल मुला, बघा मूल लावून प्रत्यय लावू, मुलाने, मुलासाठी, मुलाची, बरोबर आहे. तीनही बरोबर. मग आपलं उत्तर झालं पर्याय 4. अपत्य अपत्ये, तर हे चुकतं का, कारण वाक्यात वापरा. बघा अपत्यासाठी मी घर बांधून ठेवलं, अपत्यासाठी पैसे कमवले, अपत्यासाठी विहीर खोदली, अपत्या पाहिजे होतं अपत्या, म्हणून हे चुकलेलं आहे. पुढे प्रश्न आहे, हिमालय ज्या नद्या उगम पावतात त्या बहुतेक गंगेला येऊन मिळतात. या वाक्यात कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही. बघा आता हिमालय आलाय म्हणजे विशेष नाम आलं, ज्या आलं म्हणजे सर्वनाम आलं, भावाचक नाम कुठंच नाही, हेच आपलं उत्तर आहे. कारण नद्या आलं म्हणजे सामान्य नाम आलं, इथं लक्षात. पुढे आहे आता भावाचक नामाचे चुकीचे रूप ओळखा. वैविध्यता, सहकार्य, सामिप्य, मधुरता. मधुर प्लस ता मधुरता, बरोबर. समीप प्लस य सामिप्य, बरोबर. सहकार प्लस य सहकार्य, बरोबर. चुकीचं उत्तर आहे पर्याय 1 वैविध्यता. तर तिथं काय पाहिजे होतं, विविधता पाहिजे होतं. पुढे आहे आता आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचवला जात असतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता बघा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. मग प्रयोग आपण कसा ओळखतो, कर्त्यानुसार बदललं तर कर्तरी, कर्मानुसार बदललं तर कर्मणी, दोहानुसारही बदललं नाही तर भावे. पहिले आपण कर्ता कर्म ठरवून घेऊ. बघा आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचवला जात असतो. मूळ धातू काय आहे, पोहोच. मग पोहोचवणारा, पोहोचवणारी, पोहोचवणारे. मग पोहोचवणारे कोण, आकाशवाणी. आकाशवाणी झालं कर्ता. पोहोचवण्याची क्रिया कोणावर झाली, संदेश. संदेश झालं कर्म. मग कर्ता बदलून पाहू आपण. आकाशवाणीद्वारे काय करू, दूरदर्शनद्वारे करू. दूरदर्शनद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचवला जात असतो, कर्त्यानुसार बदलत नाही. कर्मानुसार बदलून पाहू. आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेशऐवजी आपण आता बातमी शब्द घेऊ. बातमी पोहोचवली, काय झालं, पोहोचवली जात असते, बरोबर. म्हणजे आपल्याला काय कळलं की जर आपण कर्म बदललं तर आपलं क्रियापद बदलतं. म्हणजे हा प्रयोग आहे, कर्तरी प्रयोग. पर्याय सॉरी कर्तरी नाही, कर्मणी. कर्मानुसार बदलला ना, म्हणून हा आहे कर्मणी प्रयोग. जर आपण उपप्रकारात गेलं तर याला म्हणायचं नवीन कर्मणी, बरोबर आहे, किंवा कर्मकर्तरी. येतं लक्षात का, कारण इथं क्रियापदाला द्वारे हे शब्दयोगी अव्यय लागलं आणि
इथे संदेश महत्त्वाचा आहे, कोण पाठवतं ते महत्त्वाचं नाही. इंग्लिशमध्ये याला आपण पॅसिव्ह व्हॉइस असं म्हणतो. इथं लक्षात. चला पुढील प्रश्न पाहूयात. ये रे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. तर काय आहे? आपणहून संकट ओढवून घेणे. चालत्या गाडीला खीळ घालणे म्हणजे काय? चांगल्या चाललेल्या गोष्टीला विघ्न आणणे. पुढील वाक्यांमधून प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखा. हे एवढे उरलेले अन्न आता कोणाला देणार? प्रश्नार्थक आहे. किती लोचट आहे हा मनुष्य? हे उद्गारवाचक, हे आपलं उत्तर. पण तू चुकीची व्यवस्था का केलीस? प्रश्नार्थक. नोकरीत एवढा वेळ घालवल्याने अभ्यास केव्हा करायचा? प्रश्नार्थक. इथं लक्षात. मग आपलं उत्तर झालं पर्याय 2 उद्गारवाचक. अफवांवर आधारित बातम्या वार्ताहरांनी देऊ नयेत या वाक्यात लेखन नियमानुसार किती चुका आहेत? बघा लगेच कळतं. अफ इथं अनुसार नव्हता पाहिजे ना, वर पाहिजे होता, म्हणजे 1. बरोबर आहे. आधारितची विलांटी दुसरी पाहिजे 2. वार्ताहरांनी, वार्ता इथंच र पाहिजे होतं, इथं नाही, म्हणजे 3. हे जोडून पाहिजे होतं म्हणजे 4. देऊला मोठा ऊ पाहिजे होता, मोठा ऊ म्हणजे 5. एकूण किती चुका आहेत? 5. त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात या वाक्यातील चूक शोधून दुरुस्ती सुचवा. तर उत्तरे पर्याय 4. वडील लहानपणीच याऐवजी त्या मुलाचे वडील त्याच्या लहानपणीच निधन पावलेले असतात या वाक्यातील ही चूक आहे. आता आपण पुढे 26 ते 30 प्रश्नांची पॅसेजची फक्त उत्तरं पाहूया. संकेत म्हणजे काय? ठराविक नियम. दंभ या शब्दाचा अर्थ निवडा. ढोंग. कुत्सितपणा व करंटेपणा या शब्दाचा अर्थ कोणता? कुचगेपणा व शुद्ध नाकर्तेपणा. प्रगल्भ शब्दातून लेखकाला कोणता अर्थ व्यक्त करायचा आहे? प्रौढ व समजूतदारपणा. या मांडणीतून लेखकाची कशा तऱ्हेची भूमिका दिसून येते? सावधगिरीचा इशारा देण्याची. बघा, जर तुम्ही आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात, जे प्ले स्टोअरला उपलब्ध आहे, तर ॲपमध्ये आपल्याला 2013 पासून 2013 ते आतापर्यंतचे सर्व पेपर सब्जेक्टनुसार तुम्हाला ओल्ड पेपर सॉल्व करता येईल. त्याचबरोबर विषयानुसार सराव पेपरसुद्धा जॉईन करता येईल. व्हिडिओची जो आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक दिली आहे. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा व ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.